So we'll continue about the difference between mitosis and meiosis. The first column is about mitosis and the second column is about meiosis. So fourth characteristic, that is type of reproduction. In mitosis you can see asexual reproduction is there, and in meiosis there is sexual reproduction. Or you can say मायटॉसिस जे होतं ते असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेस होतं किंवा मायटॉसिसमुळे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्या ठिकाणी मेओसिस होत असतं. देन फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक इज दॅट इज जेनेटिकली मायटॉटिक सेल्स आर सिमिलर. सगळे सेल्स काय असतात त्या ठिकाणी जेनेटिकली म्हणजे त्याच्यामधले क्रोमोझोम वगैरे जे आहेत ते सगळे सेम असतात. आणि मिओसिसमध्ये बघितलं आपण तर देर आर डिफरन्सेस बिटवीन द सेल्स, म्हणजे त्या ठिकाणचे सेल्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक इज अबाउट क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे आपण बघितलं आहे, आठवत असेल तुम्हाला कॅजमॅटा फॉर्मेशन वगैरे होतं आणि ते मिओसिसमध्ये होतं हे माहिती आहे. तर पहिल्या कॉलममध्ये आहे मायटॉसिस. सो नो क्रॉसिंग ओव्हर कॅनॉट ऑकर. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर डज नॉट टेक्स प्लेस कारण हे सोमॅटिक सेल्स आहेत, म्हणजेच हे बॉडी सेल्स आहेत आणि बॉडी सेल्स म्हणजे आपल्या शरीराचे सेल्स आहेत हे. तर ह्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही, म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते या ठिकाणी एक्सचेंज वगैरे होऊ शकत नाहीत. मग ते कुठे होतं तर मिओसिसमध्ये होतं. म्हणून ह्या सेकंड कॉलममध्ये बघा तुम्ही की हिअर द मिक्सिंग ऑफ क्रोमोझोम्स कॅन ऑकर. Then seventh character, that is there is no number of division. In mitosis there is one division only, it shows only one division, cell division, and meiosis it shows two divisions. meiosis मध्ये दोन डिव्हिजन बघायला मिळतात आपल्याला meiosis 1 आणि meiosis 2 अशा प्रकारे. Then eighth character, दॅट इज पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स. आता जर दोन वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स त्या ठिकाणी आलेलेच नाही आहेत किंवा मेलकडनं किंवा मेल पॅरेंटकडनं आणि फिमेल पॅरेंटकडनं, जसं आपल्याला माहिती आहे की गॅमेट्स येत असतात आणि त्यांचं फ्युजन होतं, तर हे मायटॉसिसमध्ये होऊ शकत नाही किंवा होतच नाही कारण हे बॉडी सेल्स आहेत. म्हणून या ठिकाणी होमोलॉगस क्रोमोझोम्स जे आहेत त्यांचं पेअरिंग मायटॉसिसमध्ये होत नाही. ओके, सो हिअर इट इज रिटन नो. आणि मिओसिसमध्ये बघितलं तर येस लिहिलं आहे, म्हणजेच काय त्या ठिकाणी काय होतं की होमोलॉगस क्रोमोझोम्स जे आहेत त्यांचं पेअरिंग आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या वेळेस बघायला मिळतं. देन नेक्स्ट इज अबाउट मदर सेल्स. मायटॉसिसमध्ये इट कॅन बी आयदर हॅप्लॉइड ऑर डिप्लॉइड. म्हणजे मायटॉसिसमधले जे सेल्स आहेत मदर सेल किंवा पॅरेंट सेल म्हणतो आपण त्याला, तर ते एकतर हॅप्लॉइड असतात किंवा ते डिप्लॉइड असतात. बट इन मिओसिस दे आर ऑलवेज डिप्लॉइड. मिओसिसमध्ये मात्र ते काय आहेत बरं, नेहमी डिप्लॉइडच असतात, कारण त्याच्यामध्ये एक सेट जो आहे क्रोमोझोमचा तो मेल पॅरेंटकडनं आलेला असतो आणि दुसरा सेट जो आहे तो फिमेल पॅरेंटकडनं आलेला असतो. देन 10th कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज नंबर ऑफ डॉटर सेल्स प्रोड्यूस्ड. म्हणजे या ठिकाणी मायटॉसिसमध्ये जर आपण बघितलं तर ॲट द एंड ऑफ मायटॉसिस देर आर 2 डॉटर सेल्स आर प्रोड्यूस्ड अँड ॲट द एंड ऑफ मिओसिस देर आर 4 डॉटर सेल्स आर प्रोड्यूस्ड. ओके, इथे लिहिलेलं आहे फर्स्ट कॉलममध्ये 2 डिप्लॉइड सेल्स अँड मिओसिसच्या इथे लिहिले अ हॅप्लॉइड सेल, बट दीज हॅप्लॉइड सेल्स आर 4 in number. ओके, सो 11th characteristic, that is chromosome number. In mitosis the chromosome number remains same. तेच असतात, म्हणजे दोन्ही तयार होणार दोन्ही डॉटर सेलमध्ये सेम असतात आणि त्यांच्या पॅरेंटमध्ये पण तेवढेच असतात. बट इन मिओसिस त्याच्या डेफिनेशनमध्येच आपण बघितलं की हिअर द नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर रिड्यूस टू हाफ ऑफ द टोटल नंबर. म्हणजे जितके टोटल नंबर ऑफ द
पॅरेंट सेल किंवा मदर सेल. मदर सेलमध्ये जेवढे आहेत त्याच्या अर्धे होतात. म्हणजेच ही कुठली डिव्हिजन आहे तर रिड्यूस्ड किंवा रिडक्शनल डिव्हिजन आहे. सो हिअर द क्रोमोझोम नंबर रिड्यूस टू हाफ. देन 12th कॅरेक्टरिस्टिक इज अबाउट कयास्मेटा. कयास्मेटा म्हणजे आपण बघितलं होतं की क्रॉसिंग, दोन जे क्रोमोझोम्स जे आहेत, एक मेल पॅरेंटकडून आलेला एक फिमेल पॅरेंटकडून आलेला, ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग होतं, कयास्मेटा फॉर्मेशन होतं आणि त्यांचं ब्रेकिंग होऊन त्यांचं पुन्हा रिजॉईनिंग होतं, पुन्हा ते जोडले जातात आणि नंतर मग पुन्हा जोडले ज्यावेळेस जातात ते एकमेकांचे कॅरेक्टर त्या ठिकाणी एक्सचेंज झालेले असतात. परंतु मायटॉसिसमध्ये हे होऊ शकत नाही, कारण ते सेक्शुअल सेल्स नाही आहेत किंवा सेक्स सेल्स नाही आहेत आणि म्हणून मायटॉसिसमध्ये कयास्मेटा फॉर्मेशन इज ॲब्सेंट. बट इन मिओसिस यू कॅन ऑब्झर्व ड्युरिंग प्रोफेज फर्स्ट अँड मेटाफेज फर्स्ट. देन 13th कॅरेक्टर इज अबाउट स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर्स म्हणजे तुम्हाला आठवत असेल की मिओसिस ज्यावेळेस आपण मायटॉसिस मिओसिस दोन्हीही आपण ज्यावेळेस शिकलो होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की क्रोमोसोम्स इक्वेटरला आलेले असतात, राईट. आणि या ठिकाणी असे तणाव्यासारखे स्ट्रक्चर्स तयार होतात. ओके. आणि हे जे आहेत हे क्रोमोसोम्सला मधले जे क्रोमोसोम आहेत त्यांना हे काय करतात तर खेचून घेतात दोन बाजूला, म्हणजे या बाजूला आणि या बाजूला. मग हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे तणाव्यांसारखे स्ट्रक्चर्स, म्हणजेच हे असे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला स्पिंडल फायबर्स असं म्हणतात की जे या ठिकाणी क्रोमोसोमला अटॅच असतात. ओके. सो अबाउट स्पिंडल फायबर्स, दॅट डिसअपियर्स कम्प्लिटली इन टिलोफेज ड्युरिंग मायटॉसिस. मायटॉसिसमध्ये जर आपण बघितलं तर ते डिसअपियर म्हणजे नाहीसे होऊन जातात पूर्णपणे टिलोफेजमध्ये. परंतु जर आपण मिओसिसच्या बाबतीत बघितलं तर ते डू नॉट डिसअपियर कम्प्लिटली इन टिलोफेज फर्स्ट. ओके. देन 14th characteristic is about nucleoli. In mitosis it reappears at telophase. टिलोफेज ज्यावेळेस होते त्यावेळेस ते पुन्हा अपियर होतं, कारण ती शेवटची फेज आहे. आणि इकडे मिओसिस जर आपण बघितलं तर दे डू नॉट रिअपियर ॲट टिलोफेज 1. ओके. टिलोफेज 1मध्ये हे पुन्हा अपियर होत नाही, कारण ह्याच्यामध्ये नंतर पुढच्या फेजेस होणार असतात, म्हणजे सेकंड मिओटिक डिव्हिजन या ठिकाणी कंटिन्यू होणार असतं आणि म्हणून या ठिकाणी ही जी फेज आहे ही अर्धवटच राहते आणि न्यूक्लिओलाय काय ह्या ठिकाणी रिअपियर होत नाही. देन नेक्स्ट दॅट इज सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस मीन्स सायटोप्लाझमिक डिव्हिजन, म्हणजे सायटोप्लाझम जो आहे सेलमधला तो डिवाईड होतो, त्याला सायटोकायनेसिस असं म्हणतात. मायटॉसिस जर आपण बघितलं तर टिलोफेजपर्यंत सगळ्या त्या ठिकाणी फेजेस कंप्लीट झालेल्या असतात. ओके. म्हणजे कॅरिओकायनेसिस इज ओव्हर इन टिलोफेज. ओके. ड्युरिंग मायटॉसिस. सो द सायटोकायनेसिस ऑकर्स इन टिलोफेज. ओके. म्हणजे टिलोफेज संपल्यानंतर मायटॉसिसची म्हणजेच कॅरिओकायनेसिस त्या ठिकाणी संपतं आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिस सुरू होतं, म्हणजेच सायटोप्लाझमिक डिव्हिजन सुरू होतं आणि दोन डॉटर सेल्स त्या ठिकाणी तयार होतात सायटोप्लाझम डिवाईड होऊन. बट इन मिओसिस, आता मिओसिस जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी दोन वेगळ्या दोन स्टेजेस आहेत, फर्स्ट मिओटिक डिव्हिजन आणि सेकंड मिओटिक डिव्हिजन. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन जी आहे तर टिलोफेज फर्स्ट ही काय आहे तर पहिल्या मिओसिस डिव्हिजनमध्ये आहे आणि सेकंड टिलोफेज जी आहे ती सेकंड मिओटिक डिव्हिजनमध्ये आहे. तर इन मिओसिस इट ऑकर्स इन टिलोफेज 1 अँड इन टिलोफेज 2. दोन्हीही ठिकाणी आपल्याला सायटोकायनेसिस झालेलं दिसतं, म्हणजे या ठिकाणी सायटोकायनेसिस हे दोनदा होतं. नंतर 17th कॅरेक्टर दॅट इज अबाउट सेंट्रोमियर्स स्प्लिट. सेंट्रोमियर जो आहे म्हणजे दोन क्रोमोझोम जे आहेत त्यांना दोन क्रोमॅटिड्स जे आहेत त्यांना बांधून ठेवणारा जो इथे हा
मण्यांसारखा किंवा बीडसारखा स्ट्रक्चर दिसतो, तर हा याला म्हणायचं, यामधला गोलाकार स्ट्रक्चरला सेंट्रोमियर. ओके, सो दिस सेंट्रोमियर स्प्लिट्स ड्युरिंग एनाफेज इन मायटॉसिस. मायटॉसिसमध्ये हा सेंट्रोमियर जो आहे हा काय होतो तर अर्धा तुटतो, ब्रेक होतो. ओके, आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणारे हे जे 2 क्रोमोसोम्स आहेत त्या अर्धा तुटलेला याच्याबरोबर जातो आणि उरलेला अर्धा जो आहे तो याच्याबरोबर येतो, दुसऱ्या सिस्टर क्रोमॅटिड बरोबर येतो. इन मिओसिस सेंट्रोमियर्स डू नॉट सेपरेट, कारण त्या ठिकाणी हा झाला मायटॉसिसचा भाग हा. परंतु मिओसिसमध्ये, मी हे दुसऱ्या बाजूला मिओसिसचं काढत आहे, हा क्रोमोझोम जो आहे, ओके, या ठिकाणी हा सेंट्रोमियर आहे सेंटरला आणि इथे हे स्पिंडल फायबर्स आहेत. तर स्पिंडल फायबर जर आपण मायटॉसिसमध्ये बघितलं तर हा क्रोमोझोम असा होता आणि इकडूनही एक तणावे होते आणि इकडूनही होते आणि दोन्ही ओढले गेल्यामुळे, हे आणि हे ओढले गेल्यामुळे यांचं स्प्लिटिंग झालं होतं, म्हणजे हे ब्रेक झाले होते. परंतु इथे काय होतं या मिओसिसमध्ये, तर ह्याला दुसऱ्या बाजूनी तणावे नसतात, म्हणजे या बाजूनी या ठिकाणी तणावे म्हणजे स्पिंडल फायबर्स त्या ठिकाणी नाही आहेत. दे आर ॲबसेंट, दे आर ओनली प्रेझेंट फ्रॉम दिस साईड, याच बाजूनी आहेत. म्हणजेच ज्यावेळेस स्पिंडल फायबर्सचं श्रिंकिंग सुरू होतं, वेन द स्पिंडल फायबर स्टार्ट श्रिंकिंग, हे आकुंचन पावायला लागतात ज्यावेळेस, त्यावेळेस अख्खा क्रोमोझोम या दिशेला ओढला जातो. ओके, सो देर इज नो स्प्लिटिंग. स्प्लिटिंग म्हणजे विभागलं जाणे किंवा डिवाइड होणे. सो देर इज नो स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमियर, ओके, ड्युरिंग एनाफेज फर्स्ट, बट ड्युरिंग एनाफेज सेकंड. एनाफेज सेकंडमध्ये मात्र आपण बघू शकतो की ते स्प्लिट झालेले आहेत. त्यानंतर 18th कॅरेक्टर आहे अबाउट प्रोफेज. इन मायटॉसिस प्रोफेज इज सिम्पल. आपण बघितलं होतं मायटॉसिस मिओसिस आपण दोन्हीही शिकलेलो आहोत. तर प्रोफेजमध्ये मायटॉसिसमध्ये प्रोफेज कशी आहे तर सिम्पल आहे. फक्त एक फेज त्या ठिकाणी दिसते आणि ती कंप्लीट झाली की लगेच मेटाफेज सुरू होते. परंतु मिओसिस जर आपण बघितलं तर मिओसिसमध्ये आपण 5 सब स्टेजेस बघितल्या होत्या, तुम्हाला आठवत असतील त्या. आणि शिवाय त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हरसुद्धा होतं, म्हणजे सिनाप्सिस होतं, क्रॉसिंग ओव्हर होतं, कॅझमॅटा फॉर्मेशन होतं आणि खूप मोठ्या ॲक्टिव्हिटीज प्रोफेजमध्ये होतात मिओसिसमध्ये. सो इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीचं आहे. नंतर 19th कॅरेक्टरिस्टिक इज अबाउट सिनॅप्सिस. सिनॅप्सिस मायटॉसिसमध्ये होतच नाही, कारण त्या ठिकाणी पेरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम वगैरे ह्या कुठल्याच ॲक्टिव्हिटी होत नाहीत, ते बॉडी सेल्स आहेत. सो देर इज नो सिनॅप्सिस. बट इन मिओसिस यू कॅन सी सिनॅप्सिस ऑफ होमोलोगस क्रोमोझोम्स टेक्स प्लेस ड्युरिंग प्रोफेज. हे मी तुम्हाला आत्ता मागच्या कॅरेक्टरमध्येच सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट दॅट इज exchange of gametes. Okay, in mitosis 2 chromatids of a chromosome do not exchange segments during prophase. It is a very simple phase. Mitosis ही खूप सिम्पल फेज आहे, अजिबात ती कॉम्प्लिकेटेड फेज नाही आहे, गुंतागुंतीची नाही आहे. त्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होत नाही, त्या ठिकाणी होमोलोगस क्रोमोझोमचं पेरिंग होत नाही, त्या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेटकडनं आलेले 2 वेगवेगळ्या प्रकारचे क्रोमोझोमचे सेटही नसतात. एक सेट असतो क्रोमोझोमचा, जे आपले बॉडी सेल्स आहेत ते हे सेल्स असतात. आणि या ठिकाणी क्रोमॅटिड्स जे आहेत, 2 क्रोमॅटिड्स ऑफ अ क्रोमोझोम, दे डू नॉट एक्सचेंज सेगमेंट ड्युरिंग प्रोफेज. प्रोफेजच्या वेळेस त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स असणारे सेगमेंट्स जे आहेत त्यांचं एक्सचेंज होत नाही. पण हे आपल्याला मिओसिसमध्ये मात्र दिसतं. ओके, सो क्रोमॅटिड्स ऑफ 2 होमोलोगस क्रोमोझोम्स एक्सचेंज सेगमेंट्स ड्युरिंग क्रॉसिंग ओव्हर. ज्यावेळेस क्रॉसिंग ओव्हर होतं म्हणजे इकडचे कॅरेक्टर तिकडे जातात आणि तिकडचे कॅरेक्टर म्हणजे इकडचे म्हणजे एका क्रोमोझोमवरचे कॅरेक्टर दुसऱ्या क्रोमोझोमला अटॅच होतात काही, आणि दुसऱ्या क्रोमोझोमचे कॅरेक्टर्स काही, सगळे नाही, थोड्याशा प्रमाणामध्ये हे
आधीच्या क्रोमोझोमला अटॅच होतात. सो दॅट इज कॉल्ड एज क्रॉसिंग ओव्हर. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज अबाउट फंक्शन. मायटॉसिसचं फंक्शन आहे सेल्युलर रिप्रोडक्शन अँड जनरल ग्रोथ अँड रिपेअर ऑफ द बॉडी. म्हणजे या ठिकाणी सेल्युलर रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असे जे सेल्स तयार होतात. सो दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल दॅट ऑकर्स ड्यू टू मायटॉसिस अँड इट हेल्प्स इन ग्रोथ अँड टू रिपेअर द बॉडी. ओके. अँड what about meiosis? It takes part in the formation of gametes and maintenance of chromosome number. म्हणजे मिओसिस जे आहे ते गॅमेट फॉर्मेशनसाठी, म्हणजे मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, ज्याला एग म्हणजे फिमेल गॅमेट आणि स्पर्म म्हणजे मेल गॅमेट, हे तयार होण्यासाठी मिओसिस ही प्रोसेस होते. आणि ते क्रोमोसोम नंबर जो आहे तो मेंटेन ठेवतात आणि दे ब्रिंग्स अबाउट द जेनेटिक डायव्हर्सिटी. त्यांच्यामुळे आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये दिसतात. इवन भावंडं जी आहेत, सख्खी भावंडंसुद्धा एकमेकांसारखे सेम टू सेम नसतात. त्यांच्यामध्ये पण आईवडिलांचे कॅरेक्टर्स जे आहेत ते विभागले गेलेले असतात आणि काहींमध्ये ते कॅरेक्टर जास्त दिसतात, काहींमध्ये म्हणजे फिमेल पॅरेंटचे जास्त दिसतात, काहींमध्ये मेल पॅरेंटचे जास्त दिसतात, काहींमध्ये दोन्हीचंही इक्वल कॉम्बिनेशन आपल्याला दिसतं. अशा प्रकारे आपल्याला अनेक प्रकारचं व्हेरिएशन त्या ठिकाणी दिसू शकतं आणि जगामध्ये त्याच्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी आपल्याला दिसते. थँक्यू.